कोण कोणाबरोबर चाललंय, कोण काय करतंय, त्या शिवसेना उबाठा गटाचं तर म्हणजे धन्य, मला कळतच नाही त्यांचं काय चाललंय, काय झालंय मेंदूचं. तो कुठचा पिक्चर होता ना त्याच्यामध्ये, केमिकल लोचा, मला आजही आठवते मराठवाड्यामध्ये एक घोषणा होती, अनेक ठिकाणी होत्या, बाण पाहिजे का खान. बाण तर शिंदे घेऊन गेले, उरले यांच्याकडे खान. वर्सोव्यासारख्या ठिकाणी हिंदू बहुल एरियामध्ये, भागामध्ये शिवसेनेचा उमेदवार कोण आहे? हरून खान. आता ज्याचं नाव हरून असेल तो जिंकेल कसा? विचार बघा यांचे विचार. माननीय बाळासाहेबांनी कशासाठी ही शिवसेना सुरू केली, काय विचार होते, काय विचार आहेत, काही नाही. सगळ्याला तिलांजली, बाजूला सारल्या सगळ्या गोष्टी. मला मुख्यमंत्री करा, मी वाटेल ते करीन, मी विचारांची प्रतारणा करीन, माझ्या वडिलांनी मांडलेले विचार सगळे मी बाजूला सारेन. ज्यांच्या विरोधामध्ये आजपर्यंत आम्ही निवडणुका लढवल्या त्या काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाऊन बसीन. माननीय बाळासाहेबांची एक क्लिप आहे आणि त्याच्यात तरी सांगितलंय की शिवसेनेची काँग्रेस होताना जर समजा मला दिसली, शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकेन मी. यांनी काय केलं? काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूला जाऊन दुकान लावलं, कपडे विकतायत. आबरू तर गेलीच, आता कपडेच विकायचे. भाई ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या डोळ्या देखत घडतायत. आणि ह्या लोकांना आपण मतदान करतोय. काय चाललंय 5 वर्ष? या 5 वर्षामध्ये तुम्ही इथे मतदान झालं कोणाला होतं? शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान झालं आणि शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान झाल्यानंतर तुम्ही उन्हातानामध्ये उभे राहता, मतदान करता आणि मग नंतर हे ह्यांची खेळी खेळणार आणि हे कुठेही जाणार, कसेही विकले जाणार. कोणी कसाही खेळ खेळायचा आणि तुम्ही फक्त निमूटपणे बघत बसायचं का? ही माणसं याच गोष्टीसाठी करतात कारण तुम्हाला राग येत नाही म्हणून, तुम्ही चिडत नाही म्हणून, तुमच्या गोष्टी लक्षात राहत नाहीत म्हणून. मला समजलं नाही त्या आता माननीय बाळासाहेबांचा फोटो समोर करतात आणि मतं मागतात आणि वाटेल ते धंदे करतात. बाळासाहेब कुठे आहेत? पण आम्ही भाबडेपणाने बाळासाहेबांकडे बघून मतदान करतो. अरे ते कुठे आहेत? पण त्यांचे विचार कुठे आहेत? ते तर गेलेले आहेत. एक साधी गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही बघा आतापर्यंत, आज या क्षणापर्यंत आता हे प्रचार सगळे सुरू आहेत, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे सगळ्यांचे प्रचार सुरू आहेत. एकाने तरी काँग्रेस राष्ट्रवादीच्या माणसाने माननीय बाळासाहेबांचं नाव तरी घेतलं का? मला जरा सांगा व्यासपीठावरती. एकाने तरी घेतलं का? ह्यांच्या आघाड्यांमध्ये यांना माननीय बाळासाहेबांचं नाव घ्यायला लाज वाटत असेल, काय बोलायचं यांच्याबद्दल?